विधिमंडळात कायदे करताना तळागाळातल्या व्यक्तींच्या आशा आकांक्षा त्यातून प्रतिबिंबित होतील याचं भान सर्व लोकप्रतिनिधींनी ठेवलं पाहिजे असं मार्गदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। पुण्यात आयोजित राष्ट्रीय विधायक संमेलनात ते बोलत होते। या संमेलनाला देशभरातले सर्वपक्षीय आमदार, लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे उपस्थित होते। आमदारांनी विधिमंडळाचं कामकाज आणि जनतेशी संवाद असं संतुलन ठेवलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला। जनतेचं कल्याण हा आपला मूळ उद्देश आहे हे सतत लक्षात ठेवलं पाहिजे, तसंच घटनात्मक कर्तव्यांना अनुरूप काम केलं पाहिजे असं ते म्हणाले। लोकांच्या आकांक्षा पूर्ण करताना टीकाही सहन केली पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला। विधिमंडळाच्या माध्यमातून लोककल्याणकारी राज्याची संकल्पना साकार करण्याच्या दृष्टीनं विविध महत्त्वपूर्ण कायदे मंजूर केले जात असले तरी लोकशाही सुदृढ करण्यासाठी लोकसहभागही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी यावेळी केलं। विधिमंडळात जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आमदारांकडे तारांकित प्रश्न, लक्षवेधी, स्थगन प्रस्ताव अशी 16 प्रकारची आयुधं असतात। त्यांचा योग्य आणि परिणामकारक वापर केल्यास जनतेच्या समस्या सुटून त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळू शकतो असं मत उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी यावेळी मांडलं।